कुठेही जाऊ नका, हा सामना खूप चांगला होणार आहे. यूट्यूब वाल्यांना सुद्धा सांगतो की हा सामना बघून जा, खूप चांगला होणार आहे. एका साईडला कल्पेश कांबळे, दुसऱ्या साईडला सागर भोसले, एका साईडला असतील आपले बिटू तर दुसऱ्या साईडला असतील कपिल, वैभव. भरपूर सामना चांगला होणार आहे. एका साईडला असेल रुपेश, दुसऱ्या साईडला असतील विवेक. या सामन्याला जे पंच लावलेले आहेत ते म्हणजे शेखर आणि सूरज. गोलंदाज मॅन फ्रॉम लोखंडी मार्ग म्हणजे कल्पेश कांबळे मालेकरवाडी कडून येताना तितकाच चतुर अजिंक्य म्हणजे बिट्टू नावाने मी ओळखतो त्याला, आणि खाली आहे तो शुभम लोखंडे. सामन्याला सुरुवात, सामन्याकडे वळूया. शेखर पंच, सामना सुरू. कृपया करून मनीषला विनंती आहे, मनीष माझा आवाज येत असेल तर विकेट किपरच्या जे मागे आहेत त्यांना सगळ्यांना काढला. विकेट किपरच्या जे मागे आहेत, हा एक अवांतर धाव. सुनील सांगळे यांचं शिवनेरीकडून मी हार्दिक आभार व्यक्त करतो. पहिल्या षटकातील पहिला चेंडू कल्पेश कांबळे यांचा, सुंदर टोळण्याचा प्रयत्न बिट्टू यांचा, परंतु एक धाव म्हणजे एक चेंडू, आणि आता मात्र झाले धाव दोन. एक अवांतर धाव आणि एक आता लागलेली बॉल, दोन धाव. पॉवर प्लेचं षटक. आता मात्र शुभम लोखंडे बॉक्स एक मोठं नाव, बॉक्स क्रिकेटचं एक मोठं नाव म्हणजे शुभम लोखंडे. पाहूया काय करतात आपल्या संघासाठी शुभम लोखंडे. सुंदर डोळ्याने लेगच्या दिशेने पाहूया. शुभम लोखंडेनी मारला चेंडू, वैभव तितका सुंदर क्षेत्ररक्षण. मी बोलवतो मग अशी, एका बाजूला कल्पेश कांबळे, दुसऱ्या बाजूला सागर भोसले, एका बाजूला वैभव, दुसऱ्या बाजूला शुभम. असे दोन्ही संघ बलाढ्य आहेत. हा सामना खूप सुंदर होणार आहे. एका साईडला बबलू असेल तर दुसऱ्या साईडला विवेक असेल. सुंदरशी झेल वैभव यांची. आता मात्र समीकरण बदलले, चेंडू झाले ते दोन आणि धाव संख्या झाली ती दोन आणि गडी बाद झालेत एक. शुभमची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज म्हणजे बबलू म्हणजे सोहिल. पाहूया आपल्या संघासाठी किती धाव मिळवतात बबलू. मी बोललो होतो जसं मगाशी, एका बाजूला बबलू आणि एका बाजूला वैभव. भरपूर मस्त सामना होणार आहे. शांत रीतीने बघा, सुंदर मजा घ्या सामन्याची. पहिल्या षटकातील चेंडू झाले दोन, धावसंख्या झाले ते दोन आणि गडी बाद झाले तो एक म्हणजे शुभम लोखंडे. आणि आता मात्र पुन्हा एकदा एक अवांतर धाव पंच शेखर यांच्याकडून. आता मात्र धावसंख्या झाली ती तीन आणि चेंडू झाले ती दोन आणि गडी झाले बाद एक. सोहिल म्हणजे बबलू खूप सुंदर असा खेळाडू आहे. त्याची गोलंदाजी, त्याचं क्षेत्ररक्षण, त्याची फलंदाजी खूप सुंदर आहे. तितका सुंदर कल्पेश म्हणजे नावाजलेला खेळाडू, अनुभवी खेळाडू म्हणजे कल्पेश कांबळे. पाहूया पुढचा चेंडू कल्पेश यांचा बबलू यांना.
सुंदर टोलांचा प्रयत्न. मी बोललो होतो जितका हुशार बबलू सोहिल म्हणजे तितकाच हुशार कल्पेश कांबळे. आम्ही लहानपणापासून एकत्र खेळतोय, आम्हाला माहिती कल्पेश कांबळे काय आहे. पुढील चेंडू कल्पेश यांचा पहिला षटक क्षेत्र. पाहूया किती धाव मिळवतात सोहिले. सुंदर टोलाचा प्रयत्न परंतु न कळलेला चेंडू आणि सुंदर सुंदर गोलंदाजी कल्पेश कांबळे यांची. मी बोललो होतो की ते एक नावाजलेला खेळाडू म्हणजे कल्पेश कांबळे. त्याचा यॉर्क किती परफेक्ट होता. पहिल्या षटकातील दोन चेंडू शिल्लक एकदम परफेक्ट यॉर्क होता कल्पेश कांबळे यांचा. दोन चेंडू शिल्लक. त्यांचा मित्र म्हणजे राहुल जोगड्या नन्ना मुन्ना जादूगर. पुन्हा टोलवण्याचा प्रयत्न. पाहूया किती धाव मिळते. आणि आता मात्र या एका धावने धावसंख्येवर धावसंख्या झाली आहे ती 4. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू कल्पेश कांबळे अजिंक्य यांना. पाहूया षटकार मारतात की चौकार. सुंदर टोलवलेला चेंडू. पाहूया किती धाव मिळतात तिथे. वैभव क्षेत्ररक्षण विवेक क्षेत्ररक्षण करताना. पाहूया एक धाव सह तिथे. पाहूया दुसरी धाव घेत आणि आता मात्र सोहिल म्हणजे बबलू. बबलू हे बाद. धन्यवाद सुरेश सर, धन्यवाद. सुंदर असा फलंदाज बबलू यांनी आपला विकेट गमावलेला काही गरज नसताना आत्महत्या बोलतात याला. पाहूया आता सोहिल म्हणजे बबलू यांची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज कोण येते. कारण दोन्ही संघ बलाढ्य आहे, खूप चांगला सामना होणार आहे. धावसंख्या झाली आहे ती 5. धावसंख्या झाली आहे 5. पाहूया पुढील षटक मालेकरवाडे करून कोण घेऊन येते. मला वाटतं मॅन फ्रॉम लोखंडी मार्ग म्हणजे वैभव. एक नवीन खेळाडू आहे पण सुंदर गोलंदाजी फलंदाजी क्षेत्ररक्षण ज्या टीम मध्ये तो खेळतो तो 100% त्याच्यात देतो. हो आंटी. धावसंख्या झाली ती 5. गडी झाले ती 2. आणि आता मात्र गोलंदाजाचं नाव वैभव. एक नावाजलेला गोलंदाज. कोचिंग सुद्धा करतो एका ठिकाणी म्हणजे छेडानगरला. मी मगाशी बोललो होतो एका साईडला सागर भोसले दुसऱ्या साईडला कल्पेश कांबळे म्हणजे आत्ता जो आलाय फलंदाज सागर भोसले. ही जोडी जर उभा राहिली मैदानात तर स्कोर भरपूर घेऊन जाऊ शकतात. कारण त्या दोघांच्या मनगटामध्ये अशी ताकद आहे. सागर भोसले एक खूप नावाजलेला फलंदाज. गोलंदाजी त्यांची थोडीशी स्पीडने जाते पण आम्ही त्यांना गोलंदाजी देत नाही. सामना खूप रोमांचक होणार आहे. अजिंक्य तयार आहे वैभवच्या चेंडूला षटकार किंवा चौकार मारण्यासाठी. दोन्ही स्टार एक अजिंक्य आणि एक वैभव दोन्ही पीएल लोखंडे मागचे स्टार मोठे. आणि मी बोलल्याप्रमाणे जराशी मिस फिल्डिंग झालेली आहे परंतु एक धाव शकत नाही एका धावेने दुसरी ही धाव. आणि आता मात्र या 2 धावांनी धावसंख्येत भर धावसंख्या झाली आहे ती 7. सुंदर क्षेत्ररक्षण सुंदर गोलंदाजी सुंदर रनिंग बिट्टू आणि सागर यांची. धावसंख्या झाली ती 7. दुसऱ्या षटकातील दुसरा चेंडू वैभव यांचा. पाहूया षटकार की चौकार मारतात बिट्टू. आणि आता मात्र जरा क्षेत्ररक्षण बदलताना कल्पेश कांबळे. पुढील चेंडू वैभव यांचा अजिंक्य यांना. पाहूया षटकार की चौकार मारतात. आणि आता मात्र एक न कळलेला चेंडू. मी बोललो होतो जितका सुंदर अजिंक्य तितका सुंदर वैभव.
हॅलो. दीक्षित बंगेरा हे शिवनेरी सेवा मंडळाचे धडाडीचे कार्यकर्ते कुठे असतील तर त्यांनी त्वरित मंचकाशी संपर्क साधायचा आहे. दीक्षित बंगेरा. हॅलो. मी बोललो होतो जितका सुंदर वैभव तितका सुंदर अजिंक्य, पण आता जरा उलट झालंय. जितका सुंदर अजिंक्य तितका सुंदर वैभव. मालेकरवाडीकडून आपलं क्षेत्ररक्षण खूप सुंदर, गोलंदाजी खूप सुंदर टाकताना दुसऱ्या षटकातील चेंडू झाले 4, धावसंख्या झाली आहे ती 8. मालेकरवाडीचा एक ब्रँड म्हणजे विवेक. पुढील चेंडू वैभव यांचा अजिंक्य षटकार की चौकार मारतात की धाव झाल्यात 8. आणि एक स्लो डिलिव्हरीवर पाहिलं तर एक धाव सहजरित्या पूर्ण पाहूयात दुसरी धाव घेतात की नाही, परंतु सागर भोसले यांचा नकार. या एका धावेने धावसंख्येवर धावसंख्या झाली ती 9. आता मात्र शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातील पाहूया. सागर भोसले सीमारेषा पार करतात की वैभव त्यांचा विकेट घेतात. खूप अतितटीचा सामना. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू सागर भोसले स्ट्राईकला. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातील वैभव यांचा सागर भोसले यांना पाहूया. दोघेही नाव वाजलेले खेळाडू, दोघेही पॅकर मध्ये एका टीम मध्ये खेळतात. शेवटचा चेंडू मी बोलल्याप्रमाणे टोलवलेला चेंडू पाहूया. 1 धाव मिळते की 2 धाव मिळतात. आणि विवेक तितका सुंदर क्षेत्ररक्षण विवेक यांचा. आणि आता पाहूया गडी बाद होता होता वाचला म्हणजे सागर भोसले. या एका धावेने धावसंख्या झाली ती 10. आता मात्र शेवटचं षटक हाणामारीचं षटक पाहूया. कल्पेश कांबळे कर्णधार कोणाला देतात? नन्या. नन्या सुद्धा एक खूप नावाजलेला खेळाडू आहे. शेवटचं षटक हाणामारीचं षटक. धावसंख्या झाली आहे ती 10. 2025 शिवनेरी सेवा मंडळ आयोजित ओव्हरऑल क्रिकेट स्पर्धा या गांधी मैदानाला सजवून टाकलेले लोखंडी मार्ग यांनी पाहूया. सुंदर असं हाणामारीचं षटक. नाण्यांचं तिसरं षटक पाहूया. सागर भोसले किती धाव मिळतो? धावसंख्या झाली आहे 12. गाडी झाली बाद 2. 10 माफ करा, धावसंख्या आहे 10. शेवटचं षटक आणि पहिला चेंडू जरा आगळा वेगळा निर्धाव. पंचांची काही हालचाल नाही, परंतु किपरची आणि गोलंदाजाची हालचाल जबरदस्त. हा निर्धाव चेंडू. धावसंख्या थांबलेली. धावसंख्या झाली आहे ती 10. नन्या यांचा तिसऱ्या षटकातील दुसरा चेंडू सागर भोसले पाहूया. षटकार की चौकार मारतात. सुंदर गोलंदाज नन्या आणि तितकाच सुंदर किपर म्हणजे कपिल. पुढील चेंडू नन्यांचा सागर भोसले यांना. मी बोललो होतो ते नाव वाजलेले फलंदाज आहेत, तितकाच नाव वाजलेला नन्या गोलंदाज. पुन्हा एकदा जरा वेगळा चेंडू यॉर्क पद्धतीने टाकलेला. एक धाव काही रुकू शकत नाही. एका धावेने धावसंख्येवर धावसंख्या झाली ती 11. 4 चेंडू शिल्लक. शेवटच्या षटकातील पाहूया. अजिंक्य म्हणजे बिट्टू. सुंदर फलंदाजी बिट्टू यांची पाहूया. षटकार की चौकार मारतात. कल्पेश कांबळे क्षेत्ररक्षण बदलताना. 4 चेंडू शिल्लक. बिट्टू धावसंख्या झाली ती 11. गडी झालेत बाद 2. शेवटचं षटक. 4 चेंडू शिल्लक. सुंदर डोलर चेंडू पाहूया. झेल होतोय की. आणि आता मात्र वैभव
मी बोललो होतो वैभव वैभव म्हणजे लोखंडे मार्क्सचा तो ज्या मॅच मध्ये ज्या सामन्यामध्ये तो खेळत होता त्याचे 100% नक्कीच देतो आणि वैभवच्या हातात अजिंक्यचा झेल अजिंक्यची खेळी समाप्त. धावसंख्या झाली होती 11. आता मात्र अजिंक्यची जागा घेण्यासाठी कोण येते ते पाहूया. धावसंख्या थांबलेली 11. नवीन फलंदाज म्हणजे नवीन फलंदाज म्हणजे मला वाटतं बाळा. बाळाच्या मनगटात सुद्धा ती ताकद आहे. तो सामना फिरू शकतो, तो स्कोर मारू शकतो, धावा बनवू शकतो. पण तितकाच हुशार गोलंदाज म्हणजे नन्या. 3 चेंडू शिल्लक, शेवटचा षटक. शेवटच्या षटकातील 3 चेंडू शिल्लक. बाळाच्या बॅटला जर एक चेंडू लागला तर तो डोंगर उभा करू शकतो धावांचा. पुढील चेंडू आणि एक अवांतर धावेने धावसंख्येत भर. शेखर पंचशेखर यांच्याकडून एक अवांतर धावसंख्येत भर. धावसंख्या झाली ती 12. आता मात्र चेंडू शिल्लक बाकी आहे 3. शेवटच्या षटकातील नवीन फलंदाज म्हणजे बाळा एकही चेंडू मारलेला नाही. सुंदर टोळण्याचा प्रयत्न मी बोललो होतो आणि बाळा पंच सुरेश यांच्याकडून बाळा यांचे गडी. धन्यवाद बाळा स्वतःच बाहेर गेल्याबद्दल. स्पोर्टमॅन स्पिरिट तुम्ही दाखवला, धन्यवाद. पंचांवर दबाव येऊन दिला नाही. बाळाची जागा येण्यासाठी नवीन फलंदाज म्हणजे रुपेश. मी मगाशी पण बोलतो रुपेश एक सुंदर फलंदाज आहे. नवीन फलंदाज म्हणजे रुपेश लवर बॉयज कडून पाहूया. 2 चेंडू शिल्लक, शेवटच्या षटकातील 2 चेंडू षटकार की चौकार मारतात पाहूया. धावसंख्या झाली ती 12. सुंदर टोले चेंडू पण विवेक बॉलच्या पाठी का पुढे धावताना पाहूया. एक धाव सहजरित्या पूर्ण, 2 धावा सहजरित्या पूर्ण. या 2 धावांनी धावसंख्येत धावसंख्या झाली आहे ती. आता मात्र शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू रुपेश. शेवटचा चेंडू पाहूया षटकार की चौकार की नन्या धाव थांबवतो. सुंदर टोळलेल्या कव्हरच्या दिशेने पाहूया किती धाव मिळते तिथं. क्षेत्र रक्षण दाद्या छोटा चेतन आणि झेल टाकलेला पाहूया. एक धाव सहजरित्या पूर्ण, दुसरी धाव ही सहजरित्या पूर्ण, तिसरी धाव घेतात की नाही आणि तिसरी धाव ही मला वाटतं आणि रुपेशचा गडी बाद. या 2 धावेने धावसंख्येत भर. धावसंख्या झाली आहे ती 16 धावा झालेल्या आहेत. 17 धावा जिंकण्यासाठी मालेकरवाडी यांना. सुंदर अशी गोलंदाजी मालेकरवाडी यांची. चालू सामना मालेकरवाडी वर्सेस लवर बॉयस. लवर बॉयस या संघाने मालेकरवाडी या संघात जिंकण्यासाठी 17 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे. लवर बॉस या संघनायकाला विनंती आहे की त्वरित क्षेत्ररक्षण सजून घ्या व मालेकरवाडी या संघाच्या संघनायकाला विनंती आहे की आपले त्वरित सलामीचे फलंदाज क्रीजवर पाठवावे.
18 चेंडूत 17 धावांचं लक्ष मालेकरवाडी या संघास. दोन्ही संघाच्या संघनायकावर तितकी जबाबदारी व खेळाडूंवर देखील. खूपच महत्वाचा सामना हा दोन्ही संघासाठी. कृपया लवर बॉय संघनायकाला विनंती आहे की त्वरित क्षेत्ररक्षण सजून घ्या व मालेकरवाडी या संघनायकाला विनंती आहे की आपले फलंदाज क्रीज जवळ पाठवा. दोन्ही पंचांना विनंती आहे की सामना त्वरित चालू करावा. पंच शेखर व सूरज. मला वाटतं मालेकरवाडी या संघाकडून सलामीसाठी फलंदाज आले ते कल्पेश कांबळे. दाद्या. जिंकण्यासाठी सहज आणि असं सोप्पा असं आव्हान आहे. 18 चेंडू 17 धावांची गरज आहे मालेकरवाडी या संघातील खेळाडूंना. 18 चेंडू 17 धावा. चालू सामना. शिवनेरी सेवा मंडळ 2025 भव्य अशी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. लवर बॉयज या संघाकडून वैयक्तिक पहिलं व संघासाठी पहिलं षटक घेऊन आला तो बबलू सोईल उर्फ बबलू. 18 चेंडू 17 धावांची गरज. सलामीसाठी आले ते कल्पेश व दाद्या. स्ट्राईकला ते कल्पेश बबलू. खूपच सुंदर असा फटका रिव्हर्स पद्धतीने मारलेला चेंडू. बॅड लक त्यांचं. एक धाव पूर्ण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा सहज पूर्ण. मला वाटतं हा चेंडू जर खांब्याला लागला नसता तो सहजपणे सीमा रेषे पार म्हणजे चौकारच्या स्वरूपात 4 धावा मिळाल्या असत्या. परंतु त्यांचं बॅड लक. 2 धावावर समाधान मानावं लागेल. एक चेंडू 2 धावा. खूपच नावाजलेले फलंदाज आहेत ते कल्पेश. मालेकरवाडी या संघाचे संघनायक देखील आहेत. परत एकदा बबलू. खूपच सुंदर असा चेंडू बबलूंचा. यॉर्कर पद्धतीचा चेंडू. चांगला कमबॅक म्हणता येईल. पहिला चेंडू रिव्हर्स स्वरूपात मिळालेला फटका, परंतु दुसरा चेंडू यॉर्करच्या स्वरूपात 1 धाव. 2 चेंडू 3 धावा. आता स्ट्राईकला आलाय मात्र दाद्या. दाद्या आपल्या या संघासाठी कितपत चांगली कामगिरी करतो, तसंच बबलू देखील आपल्या संघासाठी कितपत चांगली कामगिरी करतो ते आपल्याला पाहावं लागेल. बबलू मारा करतील दाद्याचे. सुंदर असा फटका मारण्याचा प्रयत्न. निर्धाव असा चेंडू म्हणता येईल या ठिकाणी. निर्धाव चेंडू. या ठिकाणी मैदानाच्या बाहेर कोणीतरी MS03 DE 1238 ऍक्टिव्ह आहे कोणाची तरी. त्याची चावी विसरले कोणतरी. MS03 DE 1238. कोणाची ऍक्टिव्ह असेल तर त्यांनी त्याशी संपर्क साधावा.
क्षेत्ररक्षणात थोडासा बदल या ठिकाणी. मला वाटतं सामना थांबवू नका. पंचांना विनंती आहे की आपल्याकडे वेळ फार कमी आहे. जितक्या वेळ तुम्ही घ्याल तितकाच अंतिम सामना, शेवटचा सामना खेळायला तुम्हाला त्रास होईल. पुन्हा एकदा बबलू सुंदर असं बॅटची कडा घेऊन स्लिपच्या दिशेने गेलेला चेंडू, चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. निर्धाव असा चेंडू. चार चेंडू 3 धावा. खूपच चांगलं कमबॅक म्हणता येईल बबलू यांचं. मालेकरवाडी वर्सेस लवर बॉयज. 4 चेंडू 3 धावा झालेत. दाद्या वर्सेस बबलू. पुन्हा एकदा मला वाटतं निर्धाव चेंडू, जोरात पद्धतीने टाकलेला चेंडू, पंचांवर कोणताही दबाव नाही. फलंदाजाला चेंडू काही समजला नाहीये. शेवटचा चेंडू, पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू. पॉवर प्लेचं षटक असताना देखील दोन्ही फलंदाजाला तितपत फायदा उचलताना आलाय. शेवटचा चेंडू, पहिल्या षटकातील शेवटच्या चेंडू. धावसंख्या स्थिर 3 या धावसंख्येवर. खूपच आधीतटीचा सामना दिसतोय मला या ठिकाणी. पुन्हा एकदा लेगच्या दिशेने दाटवायचा प्रयत्न, परंतु या डिक्लेअरच्या स्वरूपात 1 धाव. षटक संपते. खूपच सुंदर असं षटक म्हणता येईल या ठिकाणी बबलू यांचं. आपल्या संघासाठी जास्त मेहनत घेतली त्यांनी. पहिलं षटक पॉवर प्लेचं असताना देखील त्या षटकात फक्त 4 धावा दिल्यात बबलू यांनी. चांगलं कमबॅक म्हणता येईल लवर बॉयज या संघाचं, कारण की टार्गेट हा 18 चेंडू 17 धावांचं. धावसंख्या 4. एका षटकात समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 4. मला वाटतं 12 चेंडूत 13 धावांचं आव्हान, 13 धावांची गरज या ठिकाणी मालेकरवाडी या संघास. या ठिकाणी वैयक्तिक पहिलं व संघाने दुसरं षटक घेऊन आला तो पवन. मारा करतील कल्पेश यास. वैयक्तिक पहिल्या संघासाठी दुसरं षटक घेऊन आला तो पवन. पुन्हा एकदा जोरात मारण्याचा, परंतु लेग स्टंपच्या बाहेर गेलेला चेंडू. अवंतर धाव वाईटच्या स्वरूपात. संघाची धावसंख्या वाढते ती 5. पुन्हा एकदा पवन कल्पेश. सुंदरचा फटका, यॉर्कर पद्धतीचा चेंडू त्या ठिकाणी जोरात मारण्याचा प्रयत्न होता. कृपया पंचांवर कोणीही दबाव टाकू नका. पंचांचा निर्णय हा अंतिम व शेवटचा राहील. दोन्हीही पंच नावाजलेले पंच आहेत, तितकेच चांगले खेळाडू आहेत. पहिला चेंडू वाईट मिळाला असताना दुसरा चेंडूवर चांगलं कमबॅक पवन यांचं. मारा करतील कल्पेश यास. पुन्हा एकदा पॉइंट, परंतु या ठिकाणी पंचांचा निर्णय अवंतर धाव वाईटच्या स्वरूपात 1 धाव. धावसंख्या वाढते ती 6.
एकदा लेगच्या दिशेने धरलेला चेंडू, परंतु झाडाला लागल्यामुळे चेंडू तिथल्या इथं स्थिर. एक धाव पूर्ण, एका धावावर समाधान मानावं लागेल. धावसंख्या होती ती 7, वाढती धावसंख्या 7. पवन मारा करतील दादायस. पुन्हा एकदा लेगच्या दिशेने थोडस कट केलेलं, कटच्या स्वरूपात एक धाव पूर्ण. धावसंख्या वाढते ती 8. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली पवन यांच्याकडून आपल्याकडे. आपल्याला पुन्हा एकदा पवन मारा करतील कपिल कल्पेश यस. पुन्हा एकदा लेगच्या दिशेने ग्लान्स पद्धतीने केलेला चेंडू पाहू की धावा मिळतात. एक धाव पूर्ण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, पण तितकं चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी बबलू यांचं. खूपच चपळ असा खेळाडू आहे बबलू लवर बॉयज या संघाचा. धावसंख्या झाली ती 9. 2 चेंडू शिल्लक आहेत. दुसऱ्या षटकातील 2 चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा लेगच्या दिशेने मारल्याने तितका चांगला झेल. मला वाटतं या ठिकाणी पंचांचा निर्णय हा शेवटचा राहील. पंचांनी आपला निर्णय काढावा. आउट, गडी बाद. सुंदर असा झेल म्हणता येईल या ठिकाणी लवर बॉयज या संघातील खेळाडूंचा. या ठिकाणी मला सांगावं असं वाटतं की आजच्या दिवसात खूप सुंदर असे झेल पाहायला मिळाले आपल्याला प्रत्येक संघाच्या खेळाडूकडून. धावसंख्या झाली ती 9. शेवटचा चेंडू शिल्लक. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. धावसंख्या स्थिर 9. पुढील फलंदाज आलाय तो वैभव. खूपच सुंदर असा खेळाडू. मालेकरवाडीसाठी खूप चांगला फलंदाज आहे. आपल्या संघासाठी खूप जास्त मेहनत घेतो वैभव. गोलंदाजी देखील तितकीच चांगली करतो. पुन्हा एकदा पवन. पुन्हा एकदा लेगच्या दिशेने चेंडू पाहू किती आणि त्या ठिकाणी सुंदर असं क्षेत्ररक्षण सर्कलमध्ये पॉवर प्लेच्या सर्कलमध्ये एवढं सुंदर क्षेत्ररक्षण. एका धावावर समाधान मानावं लागत. चांगलं कमबॅक लवर बॉयजचं. या ठिकाणी 2 षटके समाप्ती केली. धावसंख्या झाली ती 10. जिंकण्यासाठी मला वाटतं 6 चेंडूत 7 धावांची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग याची दोन्ही संघांनी नोंद घ्यावी. 6 चेंडू 7 धावा. खूपच आधीचा सामना पाहायला मिळेल आपल्याला या ठिकाणी. या ठिकाणी लवर बॉयज या संघाचं कौतुक करावं असं वाटतं की 18 चेंडू 17 धावांचं आव्हान असताना देखील त्यांनी चांगलं कमबॅक या सामन्यात केलं. या मॅचमध्ये सामना त्वरित चालू करावा. पंचांना विनंती आहे. 6 चेंडू 7 धावा. पाहूया विजयाचा कोल कोणाच्या बाजूनी झुकतोय. 6 चेंडू 7 धावा. खूपच आधीचा सामना. सहा चेंडू 7 धावा. नवीन गोलंदाज आहे तो बॉलर्स नेम. पुन्हा एकदा पॉइंटच्या दिशेने तटवलेला चेंडू पाहू की धाव मिळतो. चांगला प्रयत्न झेल घेण्याचा या ठिकाणी, परंतु मला वाटतं डिक्लेअरच्या स्वरूपात 1 धाव. डिक्लेअरच्या स्वरूपात 1 धाव मिळते. पाच चेंडू 6 धावांची गरज. धावसंख्या झाली ती 11.
5 चेंडू 6 धावा. विखी वैयक्तिक पहिले व संघासाठी तिसरं षटक घेऊन आला तो विखी. 5 चेंडू 6 धावांची गरज. वैभव नॉन स्ट्राईकला येतो कल्पेश, स्ट्राईकला येतो वैभव. विखी मारा करतील वैभव. यास पुन्हा एकदा पॉईंटच्या डोक्यावरून मारलेला चेंडू पाहूया की धाव मिळतात. एक धाव पूर्ण असेल, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न असेल आणि मला वाटतं 3 धावा सहज मिळतील या ठिकाणी. 3 धावा समाधान मारला. चांगला फटका या ठिकाणी वैभव यांचा. धावसंख्या झाली ती 14. 4 चेंडू 3 धावांची गरज. खूपच अतितटीचा सामना पाहायला मिळतोय आपल्याला या ठिकाणी. मालेकर वाडी वर्सेस लवर बॉईज या दोन्ही संघाकडून. विखी पुन्हा एकदा गॅपच्या दिशेने मारलेला चेंडू पाहू की धाव मिळतात. एक धाव पूर्ण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न असेल. मला वाटते 2 धावा देखील सहज पूर्ण होत आहे या ठिकाणी. मला वाटतं जिंकण्यासाठी 1 धावांची गरज. धावसंख्या झाली ती 16. 3 चेंडू 1 धावांची गरज. याच्यानंतर होणारा सामना डीएस फायटर्स या संघाच्या संघनायकांनी स्टेजशी संपर्क साधावा. डीएस फायटर्स तीन चेंडू 1 धावा. या ठिकाणी सुपला शॉट मारण्याचा प्रयत्न कल्पेश यांचा, पण निर्धाव असा चेंडू. 2 चेंडू 1 धावा. खूपच अतितटीचा सामना पाहायला मिळतो या ठिकाणी आपल्याला. लवर बॉयज वर्सेस मालेकरवाडी आजच्या दिवसातील रोमांचक सामना. उंचावर मारलेला चेंडू पाहूया किती धाव मिळतात. झेल होतं या धाव मिळते आणि या ठिकाणी मला वाटतं पंचांचा निर्णय हा शेवटचा. पंचांनी आपला निर्णय कळावा. 1 धाव 1 धाव आणि हा सामना मालेकरवाडी या संघाने सहजरित्या जिंकला. लवर बॉयज या संघातील संघनायकांनी स्टेजशी संपर्क साधावा. लवर बॉयज व डीएस फायटर. डीएस फायटर व लवर बॉयज संघाच्या संघनायकांनी त्वरित स्टेजशी संपर्क साधावा. लवर बॉयज संघनायक व डीएस फायटरच्या संघनायकांनी त्वरित स्टेजशी संपर्क साधावा. डीएस फायटर या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार कल्पेश